काय सांगणार एकनाथ खडसे यांच्यावर बोदवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला आहे मानपूर जमिनी संदर्भात महारवतनाच्या जमिनी काय विषय सगळा? महार वतन जमीन संदर्भामध्ये 2002 साली या राज्याचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी महार वतन जमीन ही तापी पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या नावाखाली मानपूर तालुका भुसावळ येथील जमीन ही खरेदी केली होती आणि ती जमिनी खरेदी करत असताना आपल्या मुलीच्या नावावर ती जमीन त्यांनी शारदा एकनाथ खडसे या नावाने खरेदी केलेली आहे आणि त्या ठिकाणी साखर कारखाना तर झाला नाही, परंतु त्यांनी दिशाभूल करून ती जमीन आजही आपल्या मुलीच्या नावावर केली होती। या अनुषंगाने मानपूर येथील ग्रामस्थ रहिवासी चमिलाबाई तुकाराम तायडे वय रोज 82 हे आम्हाला भेटले आणि यांनी आम्हाला सविस्तर सर्व माहिती दिली आणि या अनुषंगाने आम्ही लोकशाही मार्गाने माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वेळोवेळी आंदोलन केले, निदर्शन केले आणि कलेक्टर साहेबांच्या निर्देश आणून दिले की हे सर्व बनावट प्रकरण आहे। या ठिकाणी एकनाथ खडसे यांनी महार वतन जमीनची ही दिशाभूल करून खरेदी केलेली आहेत आणि या अनुषंगाने याची सखोल चौकशी करावी लागेल, निपक्ष चौकशी करावी ही मागणी केली असता माननीय रोहनजी घुगे साहेब कलेक्टर यांनी याची एक खास बाब म्हणून भुसावळ प्रांत जितेंद्र पाटील यांची नियुक्ती करून या घटनेची सखोल चौकशी करावी यासाठी पत्र दिलं आणि सखोल चौकशी करत असताना हे जो खरेदी खत आहे हे बनावट खरेदी खत म्हणजे खोडाखाड केलेली ही खरेदी खत असल्याने या अनुषंगाने मध्यरात्री बोदवड तालुका पोलीस स्टेशनला एकनाथराव खडसे व त्यांची मुलगी शारदा खडसे यांच्या दोघा पुत्र आणि म्हणजे वडील आणि त्यांच्या मुलीवर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या अनुषंगाने आपण पाहत असणार की एक दिशाभूल करून ही जमीन त्यांनी हडप केली होती, आजही ते नावावर केलेली आहे आणि आम्ही वेळोवेळी सांगितलंसुद्धा होतं, आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगितलं होतं की एकनाथ खडसे यांनी ज्या धर्तीवर या राज्याचे जलसंपदामध्ये गिरीश भाऊ महाजन यांनी ती जमीन त्या ठिकाणी त्यांनी घेतली होती, परंतु त्यांना जेव्हा समजलं या ठिकाणी साखर कारखाना होणार नाही म्हणून त्यांनी ती जमीन त्या लोकांना परत वापस देऊन दिली। त्या धर्तीवर एकनाथ खडसेंनी सुद्धा ही जमीन वापस केली पाहिजे होती, परंतु एकनाथ खडसेंना तो मोह ती जमीनचा लाखो कोटीची जमीन असल्याने त्यांना तो मोह आवरता आला नाही आणि त्यांनी गरीब लोकांची दलित समाजाच्या लोकांची म्हणजे आमच्या समाजाच्या लोकांची जे आम्हाला शासनाने ती वतन जमीन कसण्यासाठी दिलेली आहे त्या ठिकाणी आम्हाला एक रोजगारासाठी ती जमीन दिली होती, त्याचा एकनाथ खडसेंनी पुरा गैरवापर करून ती जमीन त्यांनी स्वतःच्या मुलीच्या नावावर या ठिकाणी केली होती आणि त्या अनुषंगाने मध्यरात्री त्या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे आणि मी हेही सांगेल आपल्या मीडियाच्या माध्यमातून 2002 साली जे अधिकारी त्या ठिकाणी होते त्यांनी ते खरेदी खत केले होते, त्यांनी सर्व ही प्रोसेस केली होती, त्यांनीसुद्धा कुठेतरी दिरंग म्हणजे शासनाची कामामध्ये कचराई केलेली आहे, शासनाची दिशाभूल केली आहे, त्यांच्यावरसुद्धा गुन्हा दाखल करावा याची आम्ही आपल्या माध्यमातून मागणी करत आहोत।